काही असो, नवरा मेला तरी सतीप्रथेत महिलेला जाळण्यात आलं आणि आज पुन्हा तुम्ही तिथं त्यांनाच होरपळणार येतं, त्यांना शिक्षणाचा त्यांचा हक्क काढून घेऊन. हा हक्क मुलींचा निघणार आहे डायरेक्टली. आणि ज्या मुली येतात, ज्या मुलींना लेकरं येतं आणि आता त्या महिला झाल्या, त्या जरा सुधरा, कारण या सगळ्या चुका तुमच्या येतात. तुम्ही नवऱ्याच्या मागे खुटखुट करून त्यांना तिथपर्यंत नेऊन पाठवतात. हे मलाही माहिती आहे. मी असे कित्येक तरी पालकांना भेटलोय. हे सगळ्या महिलांची चूक आहे आणि ह्या महिलांच्या चुकामुळे संकट शेवटी महिलांवरच येतं. मुली आता कुठेतरी पुढे जायला लागल्या होत्या, मुलांना पाठीमागे टाकायला लागल्या होत्या आणि प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटायला लागल्या होत्या. पण तुम्ही काय केलं, आता ह्या झेडपीच्या शाळा बंद पाडून, मग तुम्हाला माहिती आहे मुलांवर घरच्यांचं जास्त प्रेम असतं, मग मुलींचं शिक्षण बंद पडन. मग त्या राहिल्या 1500 रुपये तुम्ही त्यांना देणार महिन्याला, कुठलं तरी सरकार येणार 1500 रुपये देणार आणि त्या त्यांच्या लेकरांच्या भाड्याला 3-4 हजार रुपये खर्च करणार शाळा शिकवण्यासाठी. आणि त्याच्यात पुन्हा दुसरा तोटा असा होईल की ज्या मुली आहेत गरीब घरामधल्या, त्यांचं शिक्षण खंडित होईल आणि त्यांना शिकता यायचं नाही. म्हणजे त्यांचं शोषण तुम्हाला जन्मोजन्मी असंच करीत राहायचंय का, हा माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जसं कमेंटमध्ये आता काल दिलं, तसंच उत्तर मला आज या व्हिडिओला पण पाहिजे आणि पाहिजे. हा व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून दाखवायचंय की आमच्यात पण आणखी माणुसकी जिवंत आहे. काल आपण जो व्हिडिओ टाकला होता आपल्या शाळेतला, आपला जो व्हिडिओ मी तुम्हाला शिकवताना जी स्पेलिंग मिस्टेक केली होती आणि आपण त्याच्यातून ती स्पेलिंग आता विसरण का नंबरची, सांगा नंबरची स्पेलिंग. आणि त्या आपल्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद भेटलाय आणि भरपूर लोकांनी त्याला पसंत केले. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या सगळ्यांनी. आता या व्हिडिओवर आपण काय टाकलं होतं पुढं, झेडपी शाळेतील धक्कादायक सत्य, शिक्षकच चुकीचं शिकवत होता. बरोबर आहे का नाही? तसं टायटल टाकण्यामागं, तसा थंबनेल लावण्यामागं कारण काय होतं, कारण आपण जर चांगलं टाकलं असतं, शिक्षकांनी चांगलं शिकवलं तर ते कोणी पाहिलं असतं का? नाही. त्यामुळं आपण हे टाकलं आणि त्याला लोक जास्त आकर्षित झाले. पण त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी आमच्यासाठी चांगल्या कमेंट केल्या आणि भरपूर लोकांनी त्याला हे असं चुकीचं करत जाऊ नका असं म्हटले. तिकडे बघायचं मला काय म्हटले, चुकीचं असं करत जाऊ नका. आणखी त्यांनी मला खूप काही सांगितलं त्याच्यामध्ये कमेंटमध्ये की असं तू आहेस कोण, असं काय करतोय, हे काय करतोय. त्यांना मी कोण आहे काय माहितच नाही, मीच माझा व्हिडिओ बनवून टाकला, त्यांना माहित नव्हतं. म्हणजे काय करतात लोक, अपुऱ्या माहितीच्या आधारावर काही पण बोलू शकतात. बरोबर आहे का नाही? एक गोष्ट आपल्या ह्याच्यातून शिकायला भेटली. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, जे दिसतं ते सत्य असतं का? मग त्यांना मी फसवलं का नाही? आणि जे लोक त्या शिक्षकाला, त्या शिक्षकाचं नाव का खराब करता, म्हणजे तो शिक्षक पण कोण होता, मीच होतो का नाही? त्या शिक्षकाचं नाव खराब का करता असं म्हणतात, झेडपीच्या शिक्षकांचं नाव खराब का करता असं म्हणतात. पण ज्या वेळेस त्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकण्याची वेळ येते त्यावेळेस ते आपल्यावर विश्वास ठेवतात का? त्यावेळेस त्यांना आपल्या भाषेची, आपल्या मराठी शाळेची कायची किंमत लागते का? ज्या वेळेस स्वतःला कर्म करायचं असतं त्यावेळेस त्यांना चांगल्या गोष्टी आठवतात का? फक्त कोणाचा तरी व्हिडिओ वगैरे याच्यावर कमेंट करायला आपले लोक सरस आहेत. आणि त्यांनी काय व्हायला लागले, आपल्या शाळा पडायला लागल्यात बंद, मराठी शाळा पडायला लागल्यात बंद. आणि आपण बनायला लागलो सगळे इंग्रज, ते पण अर्धवट इंग्रज. आपला ते पण याय नाही, हे पण याय नाही. कोणाला? आपल्या त्या मुलांना. मग तोटा कोणाचा होतोय शेवटी? आपल्या मराठी लोकांचा होतोय का नाही? त्याच्यामुळं मराठी लोकांना आपल्याला काय करावं लागेल, आपल्या शाळेकडे आणावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला आपली गुणवत्ता सुधारून दाखवावं लागेल. बरोबर आहे का नाही? त्यामुळं आपण चालू केले सेमी इंग्लिश. बरोबर आहे. कारण आपला पूर्ण इंग्लिश पण करायचं नाही, कारण आपली मराठी भाषा पण आपला विसरायची नाही. मराठी भाषा न विसरून इंग्लिश आपल्याला त्यांच्यापेक्षा चांगली शिकायची ह्या वर्षी. बरोबर आहे का नाही? आपण एवढे प्रयत्न करतो, सर मी एवढे प्रयत्न करतो, त्याचं आपलं फळ भेटलं पाहिजे का नाही? ते फळ भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला अभ्यास जास्त करावा लागेल. करतान का? कधी पण तुम्हाला काही विचारायचं असलं, असं लाजायचं नाही की सर काही कामात असतील, काय झालं असेल, डायरेक्ट यायचं माझ्याकडं घरी आणि काय करायचं, सगळं मला विचारायचं जे येत नाही ते. बरोबर आहे प्रशांत? फक्त खेळायचं नाही, खेळायचं पण खेळता खेळता आपला करायचा अभ्यास आणि त्या मुलांपेक्षा आपण थोडेसे चांगले बनलो पाहिजेत. 1 वर्षांनी त्यांच्या बरोबर आपण कॉम्पिटिशन करू. मग आहेत का तयार तुम्ही?
याच्यात लढायचंय म्हणजे आपल्याला 3 हत्यारांचा उपयोग करायचा आहे. कोणत्या? वही, पुस्तक आणि पेन हे 3च हत्यार आपल्याला वापरायचे आहेत आणि या 3 हत्यारांच्या साहाय्याने आपलं त्यांना सगळ्यांना हरवून टाकायचंय. आणि हे असणार आहे आपलं त्यांच्या बरोबर युद्ध. कसलं युद्ध म्हणतात याला? याला म्हणतात नैतिक युद्ध. काय म्हणतात? नैतिक युद्ध. आपल्या स्वाभिमानाचं युद्ध, आपल्या भाषेसाठी लढायचं युद्ध आहे आपले. बरोबर आहे? आपला ना कोणाकडे बोट दाखवायचंय नाही काय करायचंय, फक्त आम्ही पण आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचं यावर्षी. फक्त आपल्या शाळेला नाही, आजूबाजूच्या बऱ्याच शाळांसाठी मी त्यासाठी प्रयत्न करतो, सारखा फिरतो, तुम्हाला माहिती. बरोबर आहे का नाही? मग आपल्या शाळा आपल्याला बंद पडू द्यायच्या नाही. तर आपल्या शाळा आपल्याला बंद पडू द्यायच्या नाही. तर जसे असतो ना आपण, पण आपल्याला शिकायचंय, आपल्याला लढायचंय. लढून जेवढं भेटन तेवढं कमवायचं. चालेल? त्यासाठी आणि प्रेक्षकांना पण माझी एक सूचना आहे की अशा गोष्टींना जास्तीत जास्त सपोर्ट करत जा. ज्यावेळेस या शाळा बंद पडतील त्यावेळेस या मुलांनी जायचं कुठं? इथं जर आपण वर्गात पाहिलं तर हे 4 मुलं येतं, हे 4-5 मुलं येतं. पलीकडच्या वर्गात जर पाहिलं तर मुलींची संख्या जास्त झेडपीला राहायला लागली. म्हणजे मुलींना, जी महिला मंडळ आहे यांना तुम्ही पूर्वीपासून काही असो, नवरा मेला तरी सतीप्रथेत महिलेला जाळण्यात आलं आणि आज पुन्हा तुम्ही तिथं त्यांनाच होरपळणार येतं, त्यांना शिक्षणाचा त्यांचा हक्क काढून घेऊन. हा हक्क मुलींचा निघणार आहे डायरेक्टली. आणि ज्या मुली येतात, ज्या मुलींना लेकरं येतं आणि आता त्या महिला झाल्या, त्या जरा सुधरा. कारण ह्या सगळ्या चुका तुमच्या येतात. तुम्ही नवऱ्याच्या मागे खुटखुट करून त्यांना तिथपर्यंत नेऊन पाठवतात. हे मलाही माहिती आहे. मी असे कित्येक तरी पालकांना भेटलोय. हे सगळ्या महिलांची चूक आहे आणि ह्या महिलांच्या चुकामुळे संकट शेवटी महिलांवरच येतं. मुली आता कुठेतरी पुढे जायला लागल्या होत्या, मुलांना पाठीमागे टाकायला लागल्या होत्या आणि प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटायला लागल्या होत्या. पण तुम्ही काय केलं? आता ह्या झेडपीच्या शाळा बंद पाडून, मग तुम्हाला माहिती आहे मुलांवर घरच्यांचं जास्त प्रेम असतं, मग मुलींचं शिक्षण बंद पडन. मग त्या राहिल्या 1500 रुपये तुम्ही त्यांना देणार महिन्याला. कुठलं तरी सरकार येणार, 1500 रुपये देणार आणि त्या त्यांच्या लेकरांच्या भाड्याला 3-4 हजार रुपये खर्च करणार शाळा शिकवण्यासाठी. आणि त्याच्यात पुन्हा दुसरा तोटा असा होईल की ज्या मुली आहेत गरीब घरामधल्या त्यांचं शिक्षण खंडित होईल आणि त्यांना शिकता जायचं नाही. म्हणजे त्यांचं शोषण तुम्हाला जन्मोजन्मी असंच करीत राहायचंय का? हा माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जसं कमेंटमध्ये आता काल दिलं तसंच उत्तर मला आज या व्हिडिओला पण पाहिजे आणि पाहिजे. हा व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून दाखवायचंय की आमच्यात पण आणखी माणुसकी जिवंत आहे आणि इथंच आपला थांबायचंय. बरोबर आहे? चला आता जेवायला. डब्बे घेऊन यायचे पटकन, डब्बे पटकन घेऊन यायचे. आणि ज्यावेळेस माझ्यावर उपास मारायची वेळ येईल त्यावेळेस काय करायचंय? तुम्ही मला 1-1 घास खायला घेऊन यायचंय. काय करायचंय? 1-1 घास खायला घेऊन यायचंय. पटकन घेऊन यायचं. 5 मिनिट.